सन 2025 मध्ये बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या दरम्यान बीड तालुक्यातील कपिलधारवाडी या संपूर्ण परिसरातील डोंगर खचायला सुरुवात झाली होती आणि भूस्खलनाला सुरुवात झाली होती। या संपूर्ण प्रकाराचा TV9 मराठीने सगळ्यात अगोदर ग्राउंड वरती घटनास्थळावरती पोहोचून आढावा घेतला होता आणि शेवटपर्यंत या सर्व बाबींच्या बातम्यांचा पाठपुरावा केला होता। यानंतर लोकप्रतिनिधींनी देखील यामध्ये पाठपुरावा केला आणि आता या कपिलधारवाडीचं पुनर्वसन केलं जाणार आहे। मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडून या संदर्भात निर्देश देण्यात आले आहेत। 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। तर बीड तालुक्यातल्या कपिलधारवाडीचं या मांजरसुंबा परिसरामध्ये पुनर्वसन केलं जाणार आहे। हा धुळे सोलापूर महामार्गाला लागून असलेला घाटमाथ्याचा परिसर आहे आणि मांजरसुंबा हद्दीत येणारी ही संपूर्ण जागा आहे। या संपूर्ण जागेमध्ये कपिलधारवाडी येथील 119 कुटुंबांचं स्थलांतर करून या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन केलं जाणार आहे। माळीन आणि इर्षारवाडीच्या धर्तीवरती बीड तालुक्यातल्या कपिलधारवाडीचं देखील आता पुनर्वसन केलं जाणार आहे। या संदर्भात पुण्याच्या संस्थेने दिलेल्या अहवालांमध्ये या ठिकाणी भूस्खलनाला सुरुवात झाली असून बहुआयामी धोका निर्माण झाल्याचं देखील म्हटलं होतं। यानंतर आता या संपूर्ण परिसरातील पाहणी झाली असून या ठिकाणची जागा निश्चित करण्यात आली आहे। तर प्रशासनाकडून देखील या संदर्भातले सर्व अहवाल शासनाला सादर करण्यात आलेले आहेत। लवकरच आता बीड तालुक्यातील या कपिलधारवाडीचं या संपूर्ण परिसरामध्ये मांजरसुंबा हद्दीतील या संपूर्ण परिसरामध्ये धुळे सोलापूर महामार्गाला लागून असलेल्या या जागेमध्ये पुनर्वसन केलं जाणार आहे। यामध्ये 513 लोकसंख्या असलेली एकूण 119 कुटुंब या ठिकाणी स्थलांतरित करून त्यांचं पुनर्वसन केलं जाईल। कॅमेरा पर्सन प्रमोद सोमे, अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।